The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या औरंगाबाद शहरातील N13 परिसरातील सुजाता बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्वच सुजाता महिला मंडळ, श्रद्धावान उपासक उपासिका, माता भगिनी, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात बाबासाहेबांनी वर्णन केलं की राजा शुद्धोधनाने त्यांना या बंधनात अडकवण्यासाठी किती प्रयत्न केले। तरुण स्त्रिया सोडल्या, मादक द्रव्यांचा त्यांच्यावरती वापर करण्याचा प्रयत्न केला, मोहमाया जाळामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला। अडकले का ते? नाही अडकले। आणि म्हणून बुद्ध पुरुष जे असतात, बुद्ध होणारे जे पुरुष असतात, ते स्त्री बंधनामध्ये देखील अडकत नाहीत। आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी या स्त्री बंधनाला सुद्धा मोडलेला आहे, तोडलेला आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो बघा, एक बंधन आहे पुत्र बंधन। कोणतं बंधन? पुत्र बंधन। आता मी जसं म्हणालो तुम्हाला की एक आपले मुलगा मुलगी कोणी पण असेल, त्यांचा विरह सहन होते का तुम्हाला? विरह अलग होणं सहन होते का? पोरगी असो पोरगा असो कोणी असो सहन होत नाही। सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते,
29 वर्षांचं त्यांचं वय होतं आणि शाक्य संघटनेबरोबर रोहिणी नदीच्या पाण्यावरून युद्धसदृशी परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणून त्यांना दंड देण्यात आला होता आणि नुकताच तेव्हा राहुल बाळाचा जन्म झाला होता. अत्यंत गोंडस, अत्यंत सुंदर असं राहुल बाळ जन्मास आलं होतं आणि सिद्धार्थ गौतमाने त्या पुत्र बंधनात सुद्धा न अडकता आपली मुक्ती करून घेतलेली आहे. बघा कोण सोडते, विचार करा बरं तुम्ही. सर्वसामान्य लोकांना हे सोडता येईल का असं? हां, भांडण झाले तर राग झालाय मग तर बापा फारकत घेतील, मग लेकराला मारून टाकतील आणि सोडून देतील. भांडण झाल्यावरची गोष्ट वेगळी हो, पण सगळं काही सुव्यवस्थित असताना लेकरांना सोडणं साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही आहे. आणि सिद्धार्थ गौतमाने ते पुत्र बंधन सुद्धा त्यागलेलं आहे, सोडलेलं आहे, त्याला तोडून टाकलेलं आहे आणि म्हणून ते बुद्ध बनू शकले. बघा, म्हणून अर्हत बनू शकले. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलं की भातृबंधन सुद्धा आहे. भातृ म्हणजे नातेवाईक, गणगोत. गणगोत सोडा वाटते का? समजा आपल्याला म्हटलं की हे घर भरून, एखादं ट्रक भरून सोनं घ्या, ट्रक भरून सोनं, माणिक मोती हिरे घ्या आणि लय लांबच्या लांब 1000 किलोमीटर समजा आपल्या गावापासून, शहरापासून एक जंगल आहे आणि तिथून बाहेर पडण्याचा बिलकुल रस्ता नाही आणि तिथं तुम्हाला नेऊन सोडतो. हे सोनं चांदी माणिक मोती सारं तुम्हालाच कुर्बान, आणि तिथं राहू शकतो का आपण? कल्पना करा बरं. नातेवाईक गणगोताशिवाय राहता येते का? राहता येत नाही, राहत नाहीत लोक. हां, भांडणं केल्यावर मग बापा तर ते दूरच नातेवाईक. भांडणं केल्यावर तर विचारूच नका, मग तर बहीण बहिणीची नाही, नवरा बायकोचा नाही, बायको नवऱ्याची नाही ना, कोणीच कोणाचं नाही. भांडण केल्यावरची गोष्ट वेगळी, पण सगळं काही सुव्यवस्थित असताना आपण आपल्या नातेवाईकांना सोडत नसतो. नातेवाईकांकडे जात असतो, नातेवाईकांना आपल्याकडे बोलवतो, त्यांना कपडे कर, आपल्याला कपडे घे, त्यांना बोलव, आपण जा. विचारूच नका. आता लग्न कार्यामध्ये त्या दिवशी एक लग्न लागलं तर म्हणे 5000 पत्रिका वाटल्या म्हणे भंतेजी. 5000 पत्रिका. मी म्हटलं लग्नाला खर्च किती केला? 10 लाख रुपये खर्च केला म्हणे भंतेजी. एकुलता एक पोरगा, 10 लाख रुपये खर्च केला म्हणे आणि फक्त लिहून ठेवला तोच खर्च 10 लाख रुपये आहे म्हणे. तर असा तर विचारूच नका म्हणे असाच किती झाला खर्च. तर त्यांना मी म्हटलं बा असंच हसता हसता 10 लाख रुपये खर्च केला तुम्ही म्हणता, त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला. तर हा एवढा खर्च करताना चांगली घसेट आहे आमची. तर त्यांना म्हटलं बा तुमच्या मनात असा एखादा विचार का नाही आला की हा सगळा खर्च करण्याची लायकी माझी बाबासाहेबांनी मला निर्माण करून दिली आणि त्यातले 50,000 रुपये बाबासाहेबांच्या कार्यासाठी दान देतो, असं का नाही वाटलं? विहाराला दान देतो, ग्रंथालयाला दान देतो, भंतेजीला दान देतो किंवा समाजकार्यासाठी, धम्मकार्यासाठी वाटते का? असं वाटलं नाही. ते म्हणाले भंतेजी हे माझ्या डोक्यात कोण आणून दिले नाही. मी म्हटलं डोक्यात आणून देण्याचा काय विषय आहे? जर जाणीव आहे तर करू शकतो आपण, जाणीव नाही तर मग काय, मग मीच फक्त येऊ द्याच फक्त. असे लय लोक आहे मग समाजामध्ये, येऊ द्या फक्त. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की नातेवाईक वगैरे जे सुद्धा असतात तर ते सुद्धा सोडणं हे फार कठीण आहे. आणि सिद्धार्थ गौतमाने आई, वडील, पत्नी, मुलगा, चुलते, चुलत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी, सावत्र बहीण, सावत्र भाऊ, सगळे सैनिक, धन दौलत, सगळे जे लोक होते त्या सगळ्यांना सोडून दिलं त्यांनी. थांबले का ते घरामध्ये? त्यांच्यामुळे थांबले नाही ना. त्यानंतर मित्रबंधन एक सांगितलं. कोणतं बंधन? मित्रबंधन. आणि हे मित्रबंधन सुद्धा बघा त्यागणं फार अवघड आहे. सिद्धार्थ गौतमाकडे बघा छन्न त्यांचा मित्र होता, कंठक घोडा त्यांचा मित्र होता. शेवटी ते दोघेजण सोडवायला आले होते आणि कंठकाने सुद्धा डोळ्यातून अश्रू गाळले होते. छन्नसुद्धा जागेवर जमिनीवरती लोळण घेत होता. तो तडफत होता असा की तुम्ही सोडून चालले. अनेक मित्र होते त्यांचे. ते सगळे मित्रमंडळीसुद्धा त्यांनी त्यागली.
ते बंधनसुद्धा मित्रबंधन जे आहे ते मित्रबंधनसुद्धा त्यांनी सोडलं, त्यागलं. आणि त्यामुळे बुद्ध होणारे जे व्यक्ती असतात ते या सगळ्या बंधनांमधून मुक्त होतात. आपल्याला सर्वसामान्य लोकांना ते बंधनं सोडणं फार अवघड आहे असं भगवंताने सांगितलं आहे. त्यानंतर धनाचं बंधन सांगितलं, धन बंधन. आता धन त्यागणं तर ही लयच अवघड गोष्ट आहे. एखाद्या वेळेस बायको त्यागतील, नवरा त्यागतील, मायबाप त्यागतील, मित्र त्यागतील, लेकरं त्यागतील, पण धन त्यागणं सोपं आहे का? मरताना म्हणते हात माझे जरा धान्यात टाका म्हणते. बघा तुम्ही, मरताना म्हणते याच्या तोंडामध्ये सोन्याचं ते माती असलेला मणी ठेवा म्हणते, पाण्याच्या विड्यामध्ये. म्हणतात का नाही लोक? कशामुळं करतात? लय मोठं सोनं ठेवतात का? त्या दिवशी मी सांगितलं गोधडी फेकून देतील. त्यानं झोपलेली, तिनं झोपलेली, जे कोणी व्यक्ती गेल्या मरून बा, त्यांनी वापरलेली गोधडी फेकून देतील, गादी फेकून देतील, उशी फेकून देतील, चादर फेकून देतील, काही असेच काही वस्तू असतील ते फेकून देतील. पण सोन्याची चेन कोण फेकून देते? एकदानी फेकून देते का? ती कोणती पीस का फीस काय म्हणतात, 7 पीस, ते कोणी फेकून देते का? ऐकलं का आतापर्यंत? बातमी आली असती बा लयच प्रिय होते आणि सोन्या चांदी सहज त्यांना डायरेक्ट सरणावर घातलं. पाहिलं का? हळूच येते कोणीतरी बघा आणि अंगठी काढून घेते. आता घरच्या लोकांना जमत नाही, ते खानाखुणा करून सांगतील त्यांना. जर कोणाला आठवलं नाही तर जा म्हणतील तुम्ही काढा. चांदी काढतात, सोनं काढतात, सारच काढतात का नाही? आणि त्यामुळे आपल्या धनाचं जे बंधन आहे ते सुद्धा फार अवघड आहे. धनाच्या बंधनाला त्यागणं हे खूप अवघड आहे. सिद्धार्थ गौतमाकडे तर काय कमी होतं? काही कमी होतं का? महाल होते, सगळं होतं त्यांच्याकडे. राजकुमाराचे जे वस्त्र अलंकार होते, अनोमा नदीपर्यंत गेले आणि चन्नाकडे ते देऊन टाकले, कंठकाकडे देऊन टाकले आणि ते पुढे निघून गेले, डोक्याचे केस कापून. त्याच्यामध्ये अडकले नाही. कारण भगवान बुद्ध म्हणाले या धनबंधनामध्ये जर आपण अडकलो तर आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आणि आज मरताना सुद्धा लोक धनामध्ये जीव असते लोकांचा, प्रत्येकाचा, सर्वसामान्य सगळे लोक धनामध्ये जीव असतो ना. बघा, घरात जीव असतो, पैशात जीव, बँकेच्या पैशात जीव असतो, सोन्या चांदीत माणिक मोत्यात जीव. कोणी मेलत, मोठा माणूस जर मेला तर त्याच्या अंगठ्याचे ठसे घ्यायचे असतात, म्हणून त्याची बॉडी जपून ठेवतात. मागे आपल्या महाराष्ट्रात एक फार मोठा नेता कुप्रसिद्ध नरक चतुर्थीला मरण पावला होता. दिवाळीच्या दरम्यान नरक चतुर्थी असते ना, त्या दिवशी मेला. अकुशल कर्मच केले सारे. नरक चतुर्थीला मेला, ते मेल्यावर ते डिक्लेअर केलं नाही त्या दिवशी मेला म्हणून. कारण त्या दिवशी मेला म्हणून डिक्लेअर करा तर लोक म्हणतील बापा हे नरक चतुर्थीलाच मेला, लयच पाप कर्म केले होते का काय. सहज म्हणतात ना लोक नरक चतुर्थीला मेला, पण नरकात गेला असं लोकांचा भाव आहे एक. आणि म्हणून त्याला ठेवलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवाळी झाल्यावर डिक्लेअर केलं, तोपर्यंत त्याची बॉडी प्रिझर्व करून ठेवली. आणि ते मग त्याच्या बोटाचे ठसे घेतात. तुम्हाला माहीत असेल नसेल तर, मेलेला माणूस मोठा असेल तर त्याची बॉडी याच्यासाठी पण ठेवतात की त्याच्या नावाने जी धन दौलत असते, जायदाद असते ना कुठे कुठं, तर त्याचे मग कागदावर ठसे घेतात. सही तर करू शकत नाही, आता पेन कशी चालवल किती शिकलेला असेल, तर मग त्याचे ठसे घेतात. तर बघा, धनामध्ये सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले की लोक अडकतात. आणि म्हणून धनाचं बंधन सुद्धा आपल्याला बुद्धत्व प्राप्तीसाठी अडसर बनते. त्यामुळे भगवान धनाच्या बाबतीत म्हणाले की दान पारमिता आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. 10 पारमिता सांगितल्या, त्या 10 पारमितांमध्ये दान पारमिता जी आहे तर त्या दान पारमितेमध्ये बाकीच्या 9 पारमिता ती दान पारमिता सामावून घेते असं भगवंतानं सांगितलं आहे.
दान व्यक्ती तेव्हाच देतो जेव्हा नवपारमितेचा काही काही अंश जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हाच आपण दान देऊ शकतो. भगवंताच्या काळामध्ये एक घटना घडली अशीच बघा. भगवान म्हणाले पुण्य कर्म करण्याची घाई केली पाहिजे. पुण्य भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण वेळ वाया नाही घातली पाहिजे. कारण मन असं आहे की या क्षणाला जे काही निर्माण होईल मनात तर पुढच्या क्षणाला ते राहीलच, टिकेलच, याची शाश्वती नसते. असते काय? समजा तुम्हाला बुद्धविहारात जायचं मन झालं, बरोबर का नाही, आणि मन झाल्यावर यदा कदाचित काहीतरी अडथळा निर्माण झाला तर मन डामाडौल होते. मग गड्या नळाला पाणी आलंय आणि जायचं तर होतं, कसं जाऊ? गड्या नेमकं भंतेजीनं 5:30चा वेळ ठेवला आणि आता सिरियल लागते. आता म्हणजे कोणता अडथळा तयार होईल मनात, म्हणजे मन दोलायमान असते नेहमी करिता. भूक जरी लागली तर जेवू की नको म्हणते आपलं मन. बघा तुम्ही कधी अनुभवत असाल. तहान जरी लागली, समजा एखाद्या कामात आहे तर थांबून थोड्या वेळानं पितो पाणी. बघा तुम्ही, मन डामाडौल असते आपलं. म्हणून नेहमीच हसत नाही, नेहमीच रडत नाही आपलं मन. नेहमी सांगतो आपण, रडणारे हसणारे लोक क्षणाक्षणाला मनाची अवस्था बदलत असते. कधी झोप येते तर कधी जाग येते आपल्याला, कधी हसतो तर कधी रडतो आपण. प्रत्येक बाबतीमध्ये बसतो, बसल्यावर बरं वाटत नाही तर उठतो, उठल्यावर बरं वाटत नाही तर चालतो, चालल्यावर बरं वाटत नाही तर बसतो. एकाच अवस्थेत मन टिकत नाही. आणि म्हणून भगवंताच्या काळामध्ये बघा पुण्यकर्म करण्याची घाई केली पाहिजे. यासाठीच म्हणून भगवंताच्या काळामध्ये एक घटना घडली. श्रावस्तीत आपले भगवान राहत होते. हे धन बंधना जे आहे हे चाललंय म्हणून तर श्रावस्तीला भगवान आपले राहत होते. आणि तिथे राहत असताना एक साटक नावाचा एक जोडपं होतं. एक साटक ब्राह्मण होता, तो गरीब होता, त्याला पत्नी होती आणि प्रचंड गरीब होते ते. परंतु भगवंतावर त्यांची श्रद्धा होती. आणि एक दिवस मग त्यांच्याकडे एक वस्त्र होतं, कपडा त्या काळामध्ये, गरीब होते पण एक वस्त्र होतं. मग विहारात दोघे गेले प्रवचन ऐकण्यासाठी. आणि प्रवचन ऐकता ऐकता भगवंत दानकथा सांगायच्या अगोदर प्रत्येक प्रवचनामध्ये दानकथा, शीलकथा हे भगवंताचं प्रवचन करण्याची एक पद्धती होती. त्यावर मी बोलेल नक्कीच भगवंताची शैली कशी होती किंवा काय होतं. तर भगवान बुद्ध दानकथा अगोदर सांगायचे. कोणत्याही प्रवचनामध्ये दानकथा अगोदर सांगायचे भगवान बुद्ध. मनाला तसं उदार बनवायचे. आणि मग भगवंताने दानकथा सांगितल्यावर तो एक साटक नावाचा जो गरीब व्यक्ती होता तर भगवंताचा उपदेश ऐकून त्याच्या मनामध्ये दान देण्याची भावना निर्माण झाली. मग दान देण्याची भावना निर्माण झाली आणि पुन्हा विचार आला की अरे गड्या, हे वस्त्र एकच आहे माझ्याकडे. मग जर भगवंताला दान दिलं तर माझ्याकडे राहणार नाही, मग माझ्या पत्नीला पण राहणार नाही आणि मला पण राहणार नाही. तर मग पण त्याला इच्छा होत होती आणि पुन्हा वाटत होतं की नाही, इच्छा होत होती आणि पुन्हा वाटत होतं नाही. असं करता करता मनोमन तो असा बसला होता आणि द्यायचा भाव निर्माण झाला. आणि त्यानं मग मनाचा एक निश्चय केला की द्यायचंच भगवंताला. आणि तो मग मनाला आपल्या बोलला, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. म्हणजे त्याचं मन तयार केलं त्यानं की द्यायचं आहे मला. आणि मी जिंकलो जिंकलो असं 3दा म्हणाला. राजा बसला होता बाजूला, प्रसेनजित राजा. राजाला वाटलं काय झालं. राजानं सैनिकाला सांगितलं की त्याला बघा जरा काय झालं, जिंकलो म्हणतो का, मला हरवलं का, माझं काही धन दौलत काही केलं त्यानं. तर राजाच्या सैनिकाने त्याला विचारलं काय झालं. तर ते म्हणे माझ्या मनाची द्विधा मनस्थिती होती दान देण्याच्या संदर्भामध्ये, पण भगवंताचा उपदेश ऐकून मला ती इच्छा निर्माण झाली आणि मग शेवटी माझ्या मनाला मी जिंकलं. मी दान देण्याची इच्छा निर्माण केली आणि हे वस्त्र भगवंताला दान देतो आहे. राजानं ते ऐकलं. राजाला वाटलं की एवढा गरीब व्यक्ती आणि यानं दान दिलं आणि तो म्हणतो की मी जिंकलो. राजाला त्याची दया आली. राजाने पुन्हा 2 वस्त्र भरझरीचे त्याला दान दिले. त्यानं ते दोन्ही वस्त्र भिक्षुसंघाला भगवंताला दान दिले. राजानं मग 4 वस्त्र दिले असं वर्णन आलेलं आहे. त्यानं 4ही वस्त्र भगवंताला भिक्षुसंघाला दान दिले. असं करता करता 8, 16 नंतर 32 वस्त्र राजा त्याला देत राहिला आणि तो भगवंताला भिक्षुसंघाला देत राहिला. आता राजा देतोय याला भेट आणि हा भगवंताला देतो. एवढी त्याची श्रद्धा बघा. आणि श्रद्धा काय कोणातही निर्माण होत नाही. श्रद्धा कोणातही निर्माण होत नाही. ज्यांचा पुण्यभाव तशा प्रकारचा असेल श्रद्धा त्यांच्यातच निर्माण होते. लाख बुद्ध माहीत असेल आपल्याला, म्हणून आपल्या श्रद्धा निर्माण होईलच असा काही
विषय नाही आहे. आणि मग 32 वस्त्र त्याला दिल्यावर मग त्याने काय केलं, त्याच्यातले 30 वस्त्र भगवंताला भिक्षू संघाला दान दिले आणि 2 वस्त्र मग एक पत्नीसाठी आणि एक आपल्यासाठी ठेवलं. मग राजाने त्याला पुन्हा 4 हत्ती 4 घोडे असं काय 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 खूप धन दिलं. मग भगवंताकडे भिक्षू संघाकडे त्याची चर्चा झाली की भगवान हे कसं काय झालं, असं तो तर गरीब होता आणि असं कोणतं काय कर्म केलं त्याने. तर भगवान बुद्ध म्हणाले, अरे भिक्षूंनो, की जर पहिल्यांदा जेव्हा त्याला दान देण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हाच त्यानं जर दान दिलं असतं तर त्याला याच्यापेक्षा जास्त 7 वस्तू भेटल्या असत्या राजाकडून. म्हणजे 7 हत्ती भेटले असते, 7 घोडे भेटले असते, 7 माणिक मोती काय काय जे होतं ते भेटले असते. परंतु याच्या मनाची मनस्थिती ही डोलायमान होती आणि त्यामुळे याने सुरुवातीला दान दिलं नाही. आणि त्याच्यावरून भगवंतानं सांगितलं की पुण्यभाव जेव्हा निर्माण होईल, श्रद्धेचा भाव जेव्हा निर्माण होईल, दान देण्याचा भाव जेव्हा निर्माण होईल, तेव्हा तत्क्षण बुद्ध म्हणाले त्या क्षणाचा सदुपयोग केला पाहिजे मनुष्याने. कारण पुढल्या क्षणाला आपलं मन त्याच अवस्थेत राहील याची गॅरंटी नाही. आणि तसंही आपण जिवंत राहू याची तरी कुठे काय गॅरंटी आहे का? गॅरंटी बा मी उद्या जिवंत राहणार आहे असं म्हणू, पण गॅरंटी आहे का तशी? खरं पाहिलं तर इथे कोणाची गॅरंटी नाही. म्हणून भगवान बुद्धाने तिथे उपदेश केला की पुण्य कर्म करण्याची घाई करा, प्रमादात राहू नका. आणि त्यासाठी म्हणून आपल्याकडे जे धन दौलत आहे त्याच्यापासून, त्या बंधनातून सुद्धा आपल्याला सुटका करून घेता आली पाहिजे. आणि जे बुद्ध पुरुष असतात ते त्याही बंधनातून स्वतःची सुटका करून घेत असतात असं भगवंताने सांगितलं. त्यानंतर बघा लाभ सत्काराचं एक बंधन सांगितलं. लाभ सत्कार म्हणजे काय? लोक जे लाभ सत्कार देतात एकमेकाला त्याचं बंधन बघा. काही काही आपल्याला मान सन्मान लाभ सत्कार देत असतील लोक तर आपण मोहात पडतो. मी मागे लालची कुत्ता ती गोष्ट सांगितली होती, तुम्ही ऐकली असेल तर. आपल्याला काही समजा लाभ सत्काराची सवय लागली, काही काही लोक बघा राहतात की येऊ दे येऊ दे येऊ देवाले लोक राहतात, दान धर्म करत नाहीत, फक्त मला येऊ द्या. किंवा त्याला लाभ सत्कार मिळत राहते तर लोक त्या बंधनामध्ये अडकतात. आणि लाभ सत्कारवाले लोकसुद्धा मुक्त होत नाहीत सहजासहजी. कारण त्याच्यामध्ये अहंकार त्यांचा निर्माण होतो ना. लाभ सत्काराची जर मनोप्रवृत्ती असेल, लाभ सत्काराच्या बंधनामध्ये जर अडकले तर बघा जसं काही आपण जर विचार केला तर हे राजकारणातले जे लोक आहेत बघा, समजा इथे कार्यक्रम घेतला आपण एखादा आणि कोणीतरी आलं राजकीय आणि आपला कार्यक्रम असाच धार्मिक चालू ठेवला आणि त्यांना मानपान दिला नाही, काही शाल दिले नाही, त्यांचं नाव घेतलं नाही, काहीच नाही, काय होईल मग? ते विहाराला कुलूप लावतील, तुमचे लावतील की नाही? त्यांना लाभ सत्कार भेटला पाहिजे. लाभ सत्काराची त्यांची मनोप्रवृत्ती त्यांनी तयार केली. लाभ सत्काराची मनोप्रवृत्तीमुळे अहंकार निर्माण होते बघा. तर या लोकांमध्ये अहंकार निर्माण होते. लाभ सत्कार ज्यांना पुन्हा पुन्हा स्वागत होते, समारंभ होते त्यांचा, तर त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण होते ना. बघा ना, कुठे गेले आणि नावच घेतलं नाही तर ते बसते निघून जाते मग. आणि नंतर मग काव्यबाजपणा करते का नाही का? तर ते या लाभ सत्काराच्या बंधनात अडकलेले लोक असतात. काही नाव घेऊ नका असं बारीक तोंड करतात. कार्यक्रम खूप चांगला झाला पण काही लोकांचं नावच घेतलं नाही, समजा पॉम्पलेटवर नाव टाकलं नाही किंवा नाव घेतलंच नाही, या माईकवर बोलवलंच नाही, तर ते असं बारीक तोंड करते. बाई माणूस कोणीही असो, त्यांना विचारलं समजा कोण कार्यक्रम कसा झाला, ते विचार करते असं चांगला झाला म्हणते. ते असं खुलून म्हणत नाही चांगलं झालं म्हणून, कारण ते त्याचं मन त्याला खाते, तिचं मन तिला खाते. आणि ते बाई असेल माणूस असेल ह्याच्या मनात गाठ मारलेली असते कशाबद्दल? ठीक आहे म्हणते, सगळं चांगलं झालं म्हणते, पण मी दिसलोच नसेल का, आणि एवढं मी केलं म्हणते आणि माझं तर नावच घेतलं नाही म्हणते. कारण काय? तर लाभ सत्काराची सवय मोठी घातक असते. कारण सवय लागते ना, लाभ सत्काराची सवय घातक असते. कोणतीही सवय घातकच असते बघा. लहान लेकराला तोंडात बोट घालायची सवय राहते, असते का नाही? तुम्हाला लेकरं बाळवतं, लहान लेकराला तोंडातच बोट घालते, ते येऊन जाऊन तोंडात बोट घालते बघ, घालते का? तर काही लोकांना कोणती सवय राहते अशी,
तर सवय झाली मनाला आणि त्या सवयीच्या विपरीत वागलं कोणी की मग टेन्शन येते. बघा तुम्ही टी व्ही पाहायची सवय झाली कुणाला आणि रिमोटच लपून ठेवला. सारं घर डोक्यावर घेते की नाही माणूस. समजा तुमच्या आवडीचं सिरियल पाहायची तुम्हाला लयच सवय लागली आणि कोणातरी बातम्या लावल्या. सारं जग मरो पडो काही हो त्या बातम्यामध्ये दाखव. ते म्हणते मला काय करायचं नाही तर पुढं काय होते माझ्या मालिकेत मला पाहायचं. सवय मोठी डेंजर असते, त्रासदायक असते. वाईट सवयी फार डेंजर. भगवान बुद्ध म्हणाले चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. विहारात जाण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दान पुण्य करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. शील पालन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. ध्यान करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. लोकांना प्रेमानं बोलण्याची सवय लावून घेतली पाहिजे. इतरांचं कौतुक करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपलंच कौतुक करण्याची सवय लावून नाही घेतली पाहिजे. माझंच ऐकावं सगळ्यांनी आणि मी कोणाचं ऐकणार नाही ही सवय लावून नाही घेतली पाहिजे. सवयी सुद्धा चांगल्या लावून घेतल्या पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलंय लाभ सत्काराच्या बाबतीमध्ये की लाभ सत्काराचे जे काही बंधन आहे ते मोठं घातक असते असं भगवंताने सांगितलंय. त्यानंतर एक बंधन सांगितलं बघा, ते म्हणजे सत्तेचं बंधन. सत्ता सोडणं मोठं कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. राजा विजा आता बघा ना हे जे चाललंय आपल्या महाराष्ट्रात देशात, लोक एकमेकांचा खून करायला बसले बघा. सत्तेमुळं एकमेकांवरती तोडसूक घेतात लोक बघा सत्तेमुळं. आणि सत्तेत असलेले लोक, सत्तेच्या बंधनात अडकलेले लोक मुक्त होऊ शकत नाहीत लवकर बघा. बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री असताना हिंदू कोड बिल पास होऊ शकत नाही. मी केंद्रीय मंत्री आहे, मी कानून मंत्री आहे, मी तयार केलेलं सगळ्या देशातल्या महिलांच्या हिताचं असलेलं हिंदू कोड बिल पास जर होत नसेल तर मी या खुर्चीवर बसून काय करू मंत्री राहून, असं म्हणून बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे एक देशात उदाहरण एकीकडे. आणि लोक नगरसेवक मला कसं करत नाही म्हणून माणसाला माणसं फोडायला, माणसाला माणसं तोडायला, माणसाला माणसं मारायला तयार आहेत इथे. बघा तुम्ही पदासाठी, सत्तेसाठी, सरपंचासाठी, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, कॉर्पोरेशन असेल किंवा अजून काय असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, ही मिळविण्यासाठी किंवा दुसरं पडावून मीच जिंकून यावं, माझी खुर्ची कधीच जाऊ नये, याच्यासाठी लोक काय काय नाही करत. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं त्या काळामध्ये की सत्तेचं पण बंधन सोडणं मोठं अवघड आहे. राजकारणातले लोक त्यांना जर म्हटलं याच्यातून बाहेर पडा आणि धार्मिक बना, ध्यान करा, तर जशी पाण्यातून मच्छी काढली आणि ती कशी जमिनीवर पडल्यावर तडपते अशी, तशी हे राजकारणी जर त्यांना म्हटलं दुसऱ्याला संधी द्या तर हे काय करतील, हे त्या मच्छीसारखे असे तडफड 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 करतील. कारण सवय लागली त्या खुर्चीवर बसायची. बघा ना तुम्ही. म्हणून बाप आजोबा पण काही मंत्री संत्री आमदार खासदार, त्याचा लेखही आमदार संत्री खासदार नगरसेवक काय असेल तर ते आपल्या पोराला युवा नेते म्हणून तयार करते. आणि त्याला कवडीचं ज्ञान नाही त्या युवा नेत्याला, आणि त्यालाही ज्ञान नाही, वाचता येईना. आता पाहतो कधी कधी न्यूजवरती तर आमदाराला बोलता येत नाही, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करते. खासदाराला बोलता येत नाही, भांडणं लावून देतात. शहरामध्ये बघा खासदार, आमदार, नगरसेवक भांडणं लावून देतात, सर्वसामान्यांची लूट करतात, सर्वसामान्यांना बहिकवतात, सर्वसामान्यांना संभ्रमात टाकतात. जर कोणती योजना पास केली, लाखाची योजना पास केली तर 25,000चं काम करतात आणि 75,000 आपल्याच खिशात टाकतात. तुम्ही कोणत्या एरियामध्ये जर फिरले तर नगरसेवकाच्या घराकडे जाणारा जो रस्ता आहे तो बरोबर असते आणि सर्वसामान्यांच्या घराकडे जाणारा रस्ता बजेटच संपलं म्हणते. ती आहे का नाही ही हकीकत आपल्या देशाची. सगळ्या बाबतीमध्ये आपण कुणावर टीका टिप्पणी करत नाही. आणि म्हणून सत्तेचं बंधन जे आहे तेही सोडणं मोठं कठीण आहे. परंतु भगवान बुद्ध राजकुमार होते ना, सोडलं का नाही ते राजकुमार पद, म्हणजे राजा होणारे होते ते, परंतु त्यांनी ते त्यागलेलं आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी 10वं बंधन कशाला म्हटलं तर 5 काम गुणांना 10वं बंधन म्हटलेलं आहे की जे फार आणि फार अत्यंत अवघड आहे त्यागणे. 5 कामगुणांचं बंधन. कोणते 5 कामगुण आहेत
तर भगवान बुद्धांनी पंचेंद्रियांना सुद्धा 5 काम गुण म्हटलेला आहे. हे नाक, डोळे, हे कान, हे तोंड, जीभ आणि त्वचा, हे 5 बंधनच आहेत. ह्याच्यावर संयम ठेवणं मोठं कठीण आहे की नाही? कठीणच आहे. बघा तुम्ही, डोळ्यानं जे दृश्य पाहतो ते जर आवडलं आणि ते पाहणं थांबवलं कोणतरी तर मारामाऱ्या होतील, भांडण होईल. कानानं जे काही आवडते आपल्याला आणि ते ऐकवणं थांबवलं तर आपला संयम राहत नाही. सगळ्याच बाबतीमध्ये जे काही जिभेनं आपल्याला चाखायला आवडते आणि ते थांबवलं तर अवघड होते. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं हे 5ही कामगुण जे असतात ते सुद्धा मोठे खतरनाक असतात. आपल्याला ते संयमी बनू देत नाहीत किंवा त्याचा त्याग करू देत नाहीत. आणि म्हणून सर्व अर्थाने या 10 बंधनातून जो कोणी मुक्त होऊ शकतो, या 10 बंधनावरती जो कोणी विजय मिळवू शकतो तो व्यक्तीच बुद्ध बनू शकतो. म्हणून इथे प्रत्येक जण बुद्ध बनू शकत नाही, कारण इथे प्रत्येक जण सर्वसामान्य व्यक्ती या 10 बंधनामध्ये अडकलेले आहेत. मी आणि माझं, नाही का, मी आणि माझं या बंधनात अडकलेले लोक आहेत. सगळं जग कशात अडकलेलं आहे? मी आणि माझं याच्या आसक्तीमध्ये. जे काही मुलं बाळं, धन दौलत, घर दार आहे ते माझं आहे म्हणतात, आणि हे मी आहे, हे माझं आहे म्हणतात. वास्तविक पाहता भगवान बुद्ध म्हणाले इथे मी आणि माझं काहीही नाही आहे. आपला कशावरही मालकी हक्क नाही. हे केस आपले जरी असले त्याच्यावर आपला मालकी हक्क चालत नाही. चालते काय? पांढरे होत असताना आपला मालकी हक्क त्याच्यावर सांगू शकतो काय की पांढरे होऊ नका म्हणून? नाही सांगू शकत. हे डोळे आपलेच आहे. नजर जेव्हा म्हातारपणामुळे कमजोर होईल किंवा आंधळे होईल तर सांगू शकतो का डोळ्यांना तू माझे डोळे आहे आणि आंधळं व्हायचं नाही? हे कान आपलेच आहे म्हणण्यासाठी, पण बहिरेपणा थांबवू शकतो काय आपण? हे दात आपलेच आहे, पडण्यापासून थांबवू शकतो काय आपण? हे शरीर तरुणपणातलं असं चांगलं आहे, पण म्हातारपणातल्या सुरकुद्या थांबवू शकतो का आपण? कंबर दुखवणं थांबवू शकतो का? गुडघे दुखवणं थांबवू शकतो का आपण? म्हणजे म्हणू शकतो का शरीराला की बिलकुल मरेपर्यंत दुखलं नाही पाहिजे? ऐकते का शरीर आपलं? काहीच ऐकत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले वास्तविक पाहता कशावरही आपला मालकी हक्क नाही आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आसक्तीतून आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि जो कोणी व्यक्ती मग या 10 बंधनांमधून स्वतःला सोडवतो, मुक्त करतो, तोच व्यक्ती बुद्ध बनू शकतो. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम वैशाख पौर्णिमेला जे बुद्ध झाले तर बुद्ध झाल्यानंतर या 10ही बंधनातून ते मुक्त झाले. म्हणून बुद्ध झाल्यावर या कोणत्याही बंधनात ते अडकले नाही. खूप लोकांनी त्याला खूप काही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते बळी पडले नाही. बाबासाहेब सुद्धा बघा धन बंधनाला बळी पडलेले नाहीत. धनाचं जे बंधन आहे, धम्मदीक्षा घेत असताना, धर्मांतर करत असताना बाबासाहेबांना अनेक लोकांनी आमिष दाखवलं. अनेक लोकांनी, जैन लोकांनी आमिष दाखवलं, शीख लोकांनी आमिष दाखवलं, हिंदू लोक मागे लागले होते, ख्रिश्चन लोक मागे लागले होते, ब्रिटिश लोक तर ख्रिश्चनच होते. ते सर्व काही द्यायला तयार होते बाबासाहेबांना. इथे निजाम होतं, निजामशाही होती ना तेव्हा, आणि निजामसुद्धा बाबासाहेबांना म्हणाला की तुमच्या लोकांना, समाजाला सर्व काही मी देईल. पण बाबासाहेब धनाला बळी पडले नाही. ख्रिश्चनांच्या सुद्धा धर्मांतराच्या धनाला बळी पडले नाही. जो प्युअर आहे, जो शिलावर प्रतिष्ठित आहे, जो मनुष्याच्या जीवनाचा सर्वांगीण विकास करून देऊ शकतो, अर्हत पदाला, निर्वाण पदाला मनुष्याला घेऊन जाऊ शकतो, असा भगवान बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला, जो शिलावरती प्रतिष्ठित आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबसुद्धा बघा या धन बंधनातून मुक्त स्वतःला त्यांनी करून घेतलेला आहे. म्हणून आपण सुद्धा, सर्वसामान्य लोकांनी सुद्धा हे जीवन जगत असताना या 10 बंधनाला चिपकून राहू नये. गाठी मारून ठेवणाऱ्यांपैकी आपण नसलो पाहिजे, गाठी सोडणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. म्हणून मुलं बाळं, माय बाप, पती पत्नी, धन, हे जे काही आहे, मित्र वगैरे, नातेवाईक, भगवान बुद्ध म्हणाले हे तेवढ्यापुरतं
ठीकच आहे, पण त्याला फारच अशी घट्ट गाठ बांधून ठेवलं तर त्यातून काय उत्पन्न होते? दुःख उत्पन्न होते म्हणाले भगवान बुद्ध. काय उत्पन्न होते? दुःखच उत्पन्न होते. बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत. म्हणून पीयपी दुःखा अपीयपी दुःखा म्हटलेलं भगवान बुद्ध. प्रिय लोकांचा वियोग होणे म्हणजे प्रिय लोक सोडून जाणे. आपले लोक आपल्याला सोडून जाण्याचं दुःख होते आणि अप्रिय लोक जवळ येण्याचं पण दुःख होते. प्रिय लोकांचा वियोग हा दुःख देते. आपल्या जवळचं घरातलं कोणी गेलं तर आपण रडतो, दुःख होते. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून प्रिय लोक ही दुःख देतात आणि अप्रिय लोकही दुःख देतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण अप्रिय लोक जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्याला दुःख होते. अरे हे कसे काय आमच्या पुढे आले म्हणतात लोक, म्हणतात का नाही कोणत्याही बाबतीमध्ये. आणि त्यामुळे हे 10 बंधनं आहेत, हे वेगळ्या प्रकारचे बंधनं आहेत आणि या बंधनांमधून सुद्धा मनुष्याने आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून याच्याप्रती जो लगाव आहे तो लगाव जास्त असा घट्ट नसावा. प्रेम असावं, आपुलकी असावी, जिव्हाळा असावा, परंतु ते जास्त असं घट्ट नसावं. जेवढं घट्ट असेल तेवढं दुःख आपल्या वाट्याला जास्त आहे. आणि भगवान बुद्धांनी या सगळ्या बंधनातून स्वतःला मुक्त करून घेतलं होतं. आपण भगवंताचे ते अनुयायी आहोत आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या या 10 बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्या मनावरती संयम ठेवावा, आपल्या वाणीवरती संयम ठेवावा, आपल्या शरीरावरती संयम ठेवावा. सातत्याने दान पुण्य करत राहावे, सील पालन करत राहावे आणि जास्तीत जास्त ध्यान करत राहावे, मंगलमैत्री करत राहावी. आणि हे पुण्यकर्म जर आपल्याला साधले तर निश्चितपणे या 10ही बंधनातून मुक्त होण्यासाठीचा अवसर आपल्याला प्राप्त होईल. तशा प्रकारची संधी आपल्याला प्राप्त होईल आणि एक दिवस मुक्तीची अवस्था आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी मी व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.